घराच्या अवताली बावताली उसाच्या कडेला निघलं का बिबट्या दिसतो, लहान लहान लेकरं उचललं तर नेतात. आता काय माणूस काय सारखं घरी आहे का? नाही ना. त्याच्यामुळं मग आता आम्हाला तशी बाहेर का शेती काम करायचं म्हणल्यावर आम्हाला घरात बसून भागन का? हा, मुलं आणि घरातून बाहेर निघलं का ऊस, आणि ऊसात बघितलं नाही बघितलं माहिती झालं पोरांचा हल्ला. आणि एकदा झाल्यावर काय करायचं? तिथं काय कोणतंच नसतंय ना काही. हा 3 हल्ले झाले. एक आजीचा झाला, एक 5 वर्षाची मुलगी आमची, मुलगा आमचाच 13 वर्षाचा. महाराष्ट्रात अलीकडे बिबट्या आणि मानव संघर्ष खूपच चिंतेचा विषय बनला आहे. विशेषतः जुन्नर वन विभागात बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. 15 ते 3 वारामध्ये जवळजवळ 2-3 बळी गेलेले आणि ते दिवसा बी दिसतात असे. संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर आम्ही काही घराच्या बाहेर पडत नाही, कारण तेवढी लक्षात घ्यावं लागतं. कारण इथून काय मी येतं जाता माझ्या शेडमध्ये एकदा घुसला होता, शेळीने धरलं होतं. तेव्हापासून आम्ही शेळ्या पाळणं बंद करून टाकलं. इथं घरी कोण नव्हतं. रोहनच्या आजीने आवाज देऊन आसपासची लहान मुलांना बोलवलं. मग त्याच्या वडिलांना फोन केला. मग वडील धावत पडत आले तर वाघ रोहनला खात होता. त्या अवस्थेत रोहनच्या वडिलांनी धाडस दाखवून वाघावर धावून गेले. तर वाघाने सुद्धा त्याच्या रोहनच्या वडिलांवर प्रतिहल्ला केला. इथं आमच्या घराच्या अवताली बावताली उसाच्या कडेला निघलं का बिबट्या दिसतो, लहान लहान लेकरं पिंजरं लावायचं, पिंजरं नाही, पूर्ण पिंजरं नाही. हे काय ही बारकाली अशी शेरड्यान वाणी उचललं तर नेतात. आता काय माणूस काय सारखं घरी आहे का? नाही ना. त्याच्यामुळं मग आता आम्हाला तशी बाहेर का शेती काम करायचं म्हणल्यावर आम्हाला घरात बसून भागन का? हा, मुलं आणि घरातून बाहेर निघलं का ऊस, आणि ऊसात बघितलं नाही बघितलं माहिती झालं पोरांचा हल्ला. आणि एकदा झाल्यावर काय करायचं? तिथं काय कोणतंच नसतंय ना काही. हा 3 हल्ले झाले. एक आजीचा झाला, जाधव आजी, एक 5 वर्षाची मुलगी आमची, मुलगा आमचाच 13 वर्षाचा. बॉम्बेचे ते पण ते वर राहतात, आम्ही इकडं राहतो. आणि चौकडं आमच्या पिंपरखेडमध्ये चौकडं वाघ आहे. त्याची जरा जास्तीत जास्त जरा काळजी घेतली तर चांगलंच होईल. संख्या लई 100-200 संख्या, थोडीफार नाही. असं माणसं जर निघली कुठं तर बिबट्या दिसला का घाबरत आहेत. आता पोर पाणी बारा द्यायला जाईना. त्याच्यामुळं आता इथं ऊस मारल्यावर तिथं पोरं जाईना. मग आम्हाला भीतीच वाटते ना. लहान पोरांचं काय, आमच्या सारख्याला भीती वाटते. तसे तर जाऊन द्या, पण वाघच दिसतात. रात्रीचं बाहेर येता येत नाही, काय नाही. पिंजरे लावले, तिकडं लावले, जिकडं पोरं धरल्यात तिकडं लावल्यात. पण आमच्या इकडं नाही ना अजून. इथं लावाय पाहिजे. इथं जाता येता इथं कोपऱ्या माणसाला दिसतात, मागं येतात. वाघ दिसला का मागं येतात. आता लई पण जास्त वाढाव बोलण्यात काय मजा नसते ना. हाय तेच खरं सांगावं. पण ते वाघापासून जरा भीतीचे आम्हाला. रात्रीच नाही लाईट. आता दिवसाची जरी असली तरी दिवसाच माणसं खातोय म्हणल्या मग बारीक कशी काय द्यायची? प्रत्येकाला हे केलेलं आहे का तवा? काही तालुक्यांमध्ये गेल्या वर्षीच्या 5 हल्ल्यांच्या तुलनेत यंदा 27 हल्ले नोंदवले गेले आहेत. शिरूर तालुक्यात 6 वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना अलीकडेच घडली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुमारे 50 बिबट्यांना वनतारा पुनर्वसन केंद्रात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले आहे. शिरूर पिंपरखेड परिसरात वारंवार हल्ले करणारा बिबट्या शोधून ठार मारण्यात आला. जुन्नर विभागात 20 रेस्क्यू टीम्स, ट्रॅप कॅमेरे, पिंजरे इत्यादींची व्यवस्था करण्यात आली. 2024-25 आर्थिक वर्षात फक्त पुणे जिल्ह्यात 9 मृत्यू आणि 9 लोक जखमी अशी नोंद आहे. गेल्या 4 वर्षात 77 लोकांचा बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला.
नाशिकमध्ये 31 मृत्यू, चंद्रपूरमध्ये 20, शिवाय नागपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्येही अनेक घटना घडल्या आहेत. बंटी राजगुरू मी इथला. मी आता आपलं काम चालू आहे, पण बिबटे सध्या परिस्थिती जरा खराबच आहे इथली. संध्याकाळचे बिबटे दिसतात इथे, लोकांना काम करायला जमत नाही. दिवसा पण दिसतात, अटॅक होतात इथं. दुसरा काय प्रॉब्लेम आहे. आता काल वणी बघायचे तसे प्रयत्न चालू आहेत रातच्या, त्यांच्या गाड्या वगैरे येतात तसे दिसतात, पण रातचे बाहेर काढून नसबंदी करा. बाहेर काढून त्यांना नसबंदी करा. ठीक, सरकारने ताबडतोब ॲक्शन घ्यायला पाहिजे सध्या, दुसरं काय नाही. आता ऊसतोडी चालू आहे, बिबटे सध्या दिसतात. ऊसतोडी लोकांना पण बिबटे धावून जातात, पिल्लं वगैरे दिसतात वाघांची, त्यामुळे थोडी काळजी घ्यावं सरकारने पण. 2023-24 मध्ये संपूर्ण राज्यात 15 मृत्यू नोंदवले गेले. चंद्रपूरमध्ये अलीकडेच 4 बिबट्यांचे रहिवासी वसाहतीत फिरतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. बिबट्यांची घनता वाढली आहे. उदाहरणार्थ जुन्नर तालुक्यात 6 ते 7 बिबट्या प्रति 100 चौरस किलोमीटर क्षेत्रात असल्याचे सांगितले जात आहे. ऊसाच्या शेतांजवळील गावं सर्वाधिक धोक्यात आहेत. ऊसाच्या शेतात आसरा, पाणी आणि भक्ष्य मिळत असल्याने बिबटे तिकडे आकर्षित होत आहेत. किसन बोंबे आमच्या जिथं जवळ झालेलं आहे, एक 500-600 2,500 मीटरवरती झालेला आहे हल्ला इथं घराजवळ. आमचे याचे भाऊकीतले म्हणजे भाऊच लागतो तो आपला, त्याच्या मुलावरती तो हल्ला झाला. आता इथं आमचं कसं आहे, संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर आम्ही काही घराच्या बाहेर पडत नाही, कारण तेवढी दक्षता घ्यावं लागतं. कारण इथून काय म्हणजे येतं जात आहे. माझ्या शेडमध्ये एकदा घुसला होता, शेळीला धरलं होतं, तेव्हापासून आम्ही शेळ्या पाळणं बंद करून टाकलं. कारण शेळ्यांनी कुत्र्यांच्या यांनी वासाने येतं ते, आणि मग आम्ही तर काय कोंबडे वगैरे पाळत नाही, कारण माळकरी असल्यामुळं. पण या पट्ट्यात आम्हाला लय भीती, कारण इकडं कायम तुम्ही कधी या संध्याकाळचं एक 6-7च्या नंतर कधी आले ना, कधी तुम्हाला नजर पडू शकतो, तसं काय नाही विषय. लहान मुलं वगैरे शाळेत आता लहान मुलं माझं एक 4 वर्षाचं आहे, एक 2 वर्षाचं आहे, पण त्यांना आहे काय बाहेर कंपाऊंडच्या बाहेर नाही. हा एक जाळी आपली नाही म्हणून बांधलेली तात्पुरती, तर ते बाहेर येऊन देत नाही आम्ही त्यांना, कारण हे झाल्यापासून. आणि तसं याच्या आधीपासून आम्ही जपतच होतो, कारण लहान असल्यामुळं. पण थोडी मोठी झाल्याच्या नंतर ते ऐकते, पोरं आहे शेवटी ते, त्याच्यामुळं मग जराशी परिस्थितीचं जरा गांभीर्य जास्तच आहे आमच्या पट्ट्यात, कारण चौकून ऊस असल्यामुळं सगळ्या क्षेत्रात. आणि इथं आता आमची 2 घरं आहे, तिथं ते एकटंच घर होतं, आणि त्याच्यामुळं आडं साईडला घरं असल्यामुळं मग आम्हाला पण जास्त तकलीफ आहे या गोष्टीची. आता नसबंदी जमी त्याला बराच कालावधी जाणार आहे, आणि प्रमाण कमी करायला म्हणजे आता पकडायला लावलेले पिंजरे, पण पिंजऱ्यांचा वन खात्याने चांगल्यापैकी सहकार्य करते, नाही असं काय नाही. पण पिंजऱ्यात बिबटे जे पहिले गेलेले ते काय परत जात नाही, त्याच्यामुळं मग ती एक गोष्ट जरा अवघड आहे थोडीशी, का परत बिबट्या पिंजऱ्यात जाईन ना जाईन ह्या गोष्टीचं थोडंसं हे. कारण जायला जातात पण जे नवीन येते, कारण एक दिवस सहज फार मी घरात झोपलो होतो, समोर इथं लगेच 3 बिबटे ह्या टायमाला होते. 5-5:30च्या नंतर आम्हाला जवळपास आम्ही दक्षता घेतोच, पण शेवटी काय की आपण ते प्राणी ते त्याच्या शिकारीच्या पक्षात फिरणारच आहे, पण आपण दक्षता घेतोय. पण चूकभूल होऊ शकते. आम्हाला रात्रीचं पाण्याचा विषय नाही, आता दिवसा लाईट आली ही एक गोष्ट प्लस पॉईंट झाली, पण अवघड आहे आम्हाला असं रात्रीचं कधी काय दवाखान्यात वगैरे जायचं म्हटलं तर मग जो शेजारच्यांना बोलून जाणे ह्या अशा गोष्टी कराव्या लागतात, नाहीतर मग तसं लय एकट्याचं लय अवघड आहे. आता रात्रीच माझी गाई 12 वाजता खाली झाली, घरातून शेडमध्ये जाण्यासाठी अजून तेवढी जाळी उपलब्ध नाही झाली आपल्याकडं परिस्थितीमुळं, पण नाही जाता आलं. तिच्या देवभरवशावर झाली ती डिलेवरी तिची. मग कधी कधी काय होतं प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर हानी शेवटी आपल्यालाच आहे ना, बिबट्यातर्फे नाही झाली तर अशी तरी होतीच ना काही ना काही. कारण मग आपण जे पशुधन पाळतोय त्याची योग्यरीत्याने काळजी घ्यायला सुद्धा रात्रीची तकलीफ होती, कारण मग आतमध्ये आता शेडमध्ये शेडला आतून जाळी बांधलेली आहे आपण, पण घरातून शेडमध्ये जायला तेवढे ती सुद्धा धाडच होत नाही ना आता. आत्ता दिवसा लाईट आहे, आता एवढं एक महिन्यापासून आहे ना दिवसा लाईट चालू झालेली ह्या पट्ट्यात. भाऊ आमची भाऊकीचे म्हणजे तो चुलत भाऊच लागतो ना त्या मुलाचा वडील. मला पण सकाळी गावात कळलं का जे मनसरला आंदोलन झालं तिथे किशी वगैरे झालं, पण जर नाही आंदोलन केलं नसतं
तर आज हे जेवढं उपाययोजना झाल्या त्याच्यावरती याच्या पाठीमागं बरेच ते शिवन्य बोंबे झाले तर ते पण आमच्या भावाचीच मुलगी होती ना ती पण, आणि हा पण भावाचाच मुलगा होता. मग असं ते झालं. मग त्यावेळेस आपण आंदोलन केलं होतं, पण सरकारने त्या पद्धतीने त्याच्यावर गांभीर्याने विचार केला नाही ना. तर आत्ता जे आपण आंदोलन केलं तर ह्या आंदोलनात बऱ्यापैकी त्यांनी त्याचा विचार केला आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीवर बाबा बैठका वगैरे घेऊन त्या वरच्या पातळीवर, आता आपण काही सर्वसामान्य माणसं आहे, वरच्या पातळीवर त्यांनी त्यांच्या पद्धतीने केले उपाययोजना केल्यात. मग आता कितपत यश येते आता शेवटी त्यांच्या हातात आहे. आता ते सायलन वगैरे लावलेत, रात्रीचे वाजतात ते. वनक्षेत्रात अतिक्रमण आणि ऱ्हास, माणसांची वाढती वस्ती ही देखील प्रमुख कारणे मानली जात आहेत. माणूस बिबट्या संघर्ष वाढल्याने माणसांचे आणि बिबट्यांचे देखील मृत्यू दोन्ही वाढत आहेत. मानव वस्तीच्या भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री पहाटे शेतात काम करणारे किंवा घराबाहेर झोपणारे लोक यांच्यावर हल्ले होत आहेत. अन्न साखळीत बदल हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक काही प्रमाणात कारणीभूत आहे. ज्यात भटक्या कुत्र्यांमुळे आणि सहज मारता येतील असे छोट्या आकाराचे पाळीव प्राणी यामुळे बिबटे गावांकडे आकर्षित होत आहेत. ॲक्च्युली 2 तारखेला दुपारी 3:30च्या दरम्यान या ठिकाणी रोहनवर हल्ला केला वाघाने. तर इथे घरी कोण नव्हतं. रोहनच्या आजीने आवाज देऊन आसपासच्या लहान मुलांना बोलवलं. मग त्याच्या वडिलांना फोन केला. मग वडील धावत पळत आले तर वाघ रोहनला खात होता. तर त्या अवस्थेत रोहनच्या वडिलांनी धाडस दाखवून वाघावर धावून गेले. तर वाघाने सुद्धा त्याच्या रोहनच्या वडिलांवर प्रतिहल्ला केला. 2-3 शेजारचे लोक आल्यानंतर वाघाच्या तोंडातून रोहनला सोडवलं. इथं आम्ही पण फोन केला. आम्ही पटकन आलो. तोपर्यंत रोहनला उसातून बाहेर आणलं होतं. पण तोपर्यंत रोहन आपल्यात राहिला नव्हता. यात घटनेला जवळजवळ 5-7 उलटूनही पण वन विभागाचा एक कर्मचारीसुद्धा इथं दाखल झाला नाही. घटनेचं कोणी समजून घेतली नाही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी. याबद्दल वन विभागावरच पूर्ण नाराजी आहे आमच्या सर्व ग्रामस्थांची. अशा आता पहिले 2 घटना झालेल्या आहे या परिसरात. त्यावरच जर पिंजरे लावले असते, उपाययोजना केल्या असत्या, तर ही 3री घटना झाली नसती. इथून पुढे पण असं आत्ता घोषणा केलं तर 500 पिंजरे वाढवू, 1000 पिंजरे वाढवू. ते ॲक्शन ताबडतोब झाली पाहिजे, जेणेकरून पुढची काही दुर्घटना झाली नाही पाहिजे. तर जनतेचा रोष असतो. सरकार जनतेच्या पाठीशी नसेल तर सर्वसामान्य जनतेला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आंदोलन केलं, काही चुकीचं केलं नाही. ज्यावेळेस आंदोलन केलं त्याच्यामुळे सरकारला जाग आली, मीटिंग लावली, काही निर्णय घेतले असतील हे आंदोलनाच्या माध्यमातूनच निर्णय झालेत असं मला तरी वाटतं. पुनर्वसन केंद्राची कमतरता हे देखील प्रमुख कारण मानले जात आहे. जुन्नरमधील माणिकडोह केंद्रात देखील बिबट्यांची खूपच मर्यादित जागा आहे. कोकण आणि सह्याद्री परिसरामध्ये घनदाट जंगल, गावं, सीमारेषा असल्याने धोका कायमच असतो. परंतु गेल्या काही महिन्यात कोकणात मोठ्या प्रमाणात मृत्यूची नोंद कमी झाली आहे. जंगलातील प्राण्यांची हालचाल वाढल्याने रात्री संध्याकाळी शेतात जाण्याचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन केले आहे. विदर्भात चंद्रपूर आणि नाशिकमध्ये सुद्धा बिबट्या मानव संघर्ष वाढतच आहे. काही भागात बिबटे घरांच्या वसाहतीपर्यंत पोहोचत आहेत. टायगर कॉरिडॉर जवळील क्षेत्रातही बिबट्यांचे वावर वाढले आहेत. जानेवारी 2018 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत महाराष्ट्रात सुमारे 426 मानवी मृत्यू आणि 3225 लोक जखमी झाले आहेत. गेल्या 4 वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे 77 लोक मरण पावले आहेत. यात नाशिकमध्ये 31, चंद्रपूरमध्ये 20 अशी संख्या आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जसे की शिरूर, जुन्नर वगैरे येथे 2022-24 या कालावधीत बिबट्यांच्या हल्ल्यामुळे किमान 11 मृत्यू व 25 लोक जखमी झाल्याची नोंद आहे. 2023-24 या काळात महाराष्ट्रात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे 15 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. विदर्भ विभागातील चंद्रपूर व गडचिरोलीमध्ये माणूस वन्यजीव संघर्षाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर,
जुन्नर, खेड, आंबेगाव या 4 तालुक्यांमध्ये विशेषतः बिबट्यांच्या हल्ल्यांचा प्रवाह वाढलेला आढळतो. लहान मुलं व वृद्ध लोक सर्वाधिक धोक्यात असल्याचे दिसते. ऊसाच्या शेतात किंवा पिकांच्या जवळ हालचाल टाळावी असं वन विभाग आणि सरकारकडून सांगितले जात आहे. बिबट्या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांचा रोष, आंदोलन अशा घटना घडल्या आहेत. वन अधिकाऱ्यांवर यामुळे मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. पुनर्वसन केंद्रांची कमतरता आणि भरपाई प्रक्रियेतील उशीर यामुळे हा संघर्ष अधिकाधिक तीव्र होत आहे. किसन धोंडेबा दौंड. आमच्या परिसरामध्ये अजून काय एवढे बिबट्यांनी कुठं काय हल्ले केले नाही किंवा काय नाही, पण आहेत. पण ते जंगलामध्ये काय कुठल्या प्राण्यांना, आपल्या जनावरांना म्हणा किंवा माणसांना म्हणा, कुठल्याही प्रकारची अजून इजा झालेली नाही. इकडं प्रमाण कमी आहे, पण जांबोत आणि पिंपळखेड या ठिकाणी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. तिकडं थोडं लक्ष देत होतं, बरोबर आहे. इकडं पोंदेवाडी, लाखनगाव बिबटे आहेत, पण कमी प्रमाणात आहेत. तसं काय बाकी जास्त नाही. गावाचं नाव आहे पोंदेवाडी आणि लाखनगाव. बिबटे आहेत नाही असं नाही, पण कमी प्रमाणात आहेत. पण जांबोत, पिंपळखेड इकडे जास्त बिबटे असल्यामुळं जवळजवळ एका 15 ते 3 वारामध्ये जवळजवळ 2-3 बळी गेलेले आहेत. आणि ते दिवसा बी दिसतात असे. आमच्या इकडं आहेत, लाखनगावला इकडं देवगावच्या फारस्टामध्ये आहेत बिबटे. देवगाव, काटापूर या ठिकाणी आहेत बिबटे. आणि आमच्या परिसरात आहे, पण कमी प्रमाणात आहे जरा. अजून काय कोणते हल्ले झाले नाही किंवा काहीच नाही. उपाययोजना म्हणून रात्री शेतात, विशेषतः ऊसाच्या शेताजवळ जाणे टाळावे. गावांमध्ये प्रकाश योजना वाढवाव्यात. मुलांना संध्याकाळनंतर बाहेर खेळू देऊ नये. जनजागृती मोहिमा वाढवणे आवश्यक आहे. वन विभागाने तत्पर प्रतिसाद दल तयार ठेवावे. पुनर्वसन व कॉरिडॉर संरक्षण धोरण मजबूत करायला हवे. ग्रामीण भागात नुकसान भरपाई व विमा योजना सुलभ करणे देखील आवश्यक आहे. महाराष्ट्रात विशेषतः पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर परिसरात बिबट्या मानव संघर्ष गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्यांचे मृत्यू व हल्ल्यांची वारंवारता या दोन्ही वाढत आहेत. शासन आणि वन विभागाकडून तातडीच्या उपाययोजना सुरू आहेतच, परंतु दीर्घकालीन उपाय म्हणजे मानव आणि वन्यजीव सहजीवनासाठी स्थिर धोरण आखणे, जनजागृती आणि शाश्वत संरक्षण उपाययोजना तयार करणे हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.